हे जे आपले इन्व्हेंटरी डिटेल्स होते, जेव्हा आपण इनवॉइसमध्ये ह्याच्यामधली इन्व्हेंटरी ॲड करत जातो याच्यामध्ये, तेव्हा इथे आपण क्वांटिटी टाकतो. हिमालया सिलेक्ट केलं, इथे क्वांटिटी समजा 10 सिलेक्ट केली आणि सेव्ह केलं. टाईप का होत नाही इथे, झालं आणि सेव्ह करतो तेव्हा इथे ॲड होतं. पण एक्सटर्नल एक्झामिनर प्रश्न विचारतो की हिमालयाच्या खरोखर 10 क्वांटिटी तिकडे आहेत का तुझ्या दुकानात. मग इथे किती पण आकडा जर टाकला तरी तो घेतोय, बरोबर ना. मग याच्यासाठी व्हॅलिडेशन केलं आहे का असं विचारतो. ज्यांचा इन्व्हेंटरीचा प्रोजेक्ट आहे, ऑनलाईन शॉपिंगचा प्रोजेक्ट आहे, ज्या ज्या ठिकाणी खरेदी विक्री आहे त्या ठिकाणी विचारलं जातं अशा प्रकारचा प्रश्न. मग ते आपण आता इम्प्लिमेंट करूया. कसं इम्प्लिमेंट करणार, तर हा जो इन्व्हेंटरीचं हे जे टेबल दिसतंय याच्यामध्ये एक कॉलम आपण ॲड करणार, स्टॉक नावाचा कॉलम. मग तो कसा करणार, तर त्याच्यासाठी स्टेप्स सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे एंटिटीमध्ये जायचं. इन्व्हेंटरीच्या एंटिटीमध्ये प्रोडक्टचा आय डी, रेट ऑफ परचेस, रेट ऑफ सेल हे कॉलम आहेत. मग इथे मी कुठला कॉलम ॲड करणार आहे, आता स्टॉक नावाचा कॉलम ॲड करणार. ओके, मग स्टॉक नावाचा कॉलम ॲड केला, मग तो आपल्याला कन्स्ट्रक्टरमध्ये पण इन्क्लूड करावा लागेल आणि गेटर सेटर मेथडमध्ये पण इन्क्लूड करावा लागेल. मग त्यासाठी मी कन्स्ट्रक्टर आणि गेटर सेटर मेथड ॲड केल्या. ओके, हे इन्व्हेंटरीचं झालं. त्याच्यानंतर पुढची गोष्ट, आता ह्याचं जे HTML पेज आहे याच्यामध्ये मला स्टॉक दाखवायचा आहे आणि स्टॉक इनपुटमधून पण घ्यायचा आहे. मग इथे काय काय होतं, तर एक ड्रॉपडाऊन होता प्रॉडक्ट सिलेक्ट करायचा, रेट ऑफ परचेस आणि रेट ऑफ सेलसाठी टेक्स्ट बॉक्स होता. तसंच मी आता इनपुट टाईप नंबरवाला टेक्स्ट बॉक्स कोणासाठी घेणार, स्टॉकसाठी. ओके, आणि त्याला मिनिमम व्हॅल्यू काय देणार, 0 देणार. बाय डिफॉल्ट व्हॅल्यू 1. ओके, मिनिमम व्हॅल्यू 1 पण देऊ शकता, तुमच्यावरती आहे. कमीत कमी स्टॉकची व्हॅल्यू काय ॲक्सेप्ट करायची फॉर्ममधून, डिफॉल्ट व्हॅल्यू 1. डिफॉल्ट व्हॅल्यू 1 का, कारण एखादा प्रॉडक्ट ॲड करायला जातोय, कमीत कमी ते 1 असू शकतं, बरोबर ना. जास्त असेल तर तो इथे चेंज करून टाकेल व्हॅल्यू. त्याचप्रमाणे रेट ऑफ परचेस आणि रेट ऑफ सेलसाठी पण तुम्ही मिनिमम व्हॅल्यू इथे 0 ठेवू शकता. म्हणजे काय, निगेटिव्ह व्हॅल्यू चुकून ॲड होऊ नये म्हणून. आता ती व्हॅल्यू इथे खाली डिस्प्ले करायची आहे, ॲक्शनच्या आधी डिस्प्ले करायची आहे. तर इथे मी काय करतो, स्टॉक शब्द घेतो आणि आता इथे रेट ऑफ सेल नंतर इथे मी दाखवणार स्टॉक, आयटम डॉट स्टॉक. याला आपण अलाइनमेंट देऊया राईट, कारण न्यूमरिक कॉलम आहे. याला पण राईट देऊया, याला पण राईट देऊया, आणि याला वरच्याला ऑलरेडी दिलेली आहे. मग हे राईट अलाइनमेंट तुम्ही याच्या डाव्या बाजूला टाकू शकता किंवा उजव्या बाजूला टाकू शकता. जर उजव्या बाजूला टाकलं तर हे TH: टेक्स्ट सगळे तुम्हाला एका लाईनमध्ये व्यवस्थित दिसणार, म्हणजे कोड अपडेट वगैरे करताना बरं पडणार ते. हे काय झालं, आपण टेबलमध्ये स्टॉक डिस्प्ले करायचा कोड लिहिला. आता हा फॉर्म जेव्हा आपण सबमिट करणार तेव्हा काय व्हायला पाहिजे, तर जावास्क्रिप्टमध्ये जाऊया. फॉर्म जेव्हा सबमिट होणार तेव्हा ह्याच्यात आणखी एक व्हॅल्यू वाढणार, ती म्हणजे काय, स्टॉकची व्हॅल्यू. इथे वाढली, बाकीचं आहे तसं राहणार. इथला कॉमा काढून टाकूया कारण शेवटची व्हॅल्यू आहे. त्यानंतर एडिट आयटममध्ये पण काय येणार, स्टॉक येणार. डिलीट आयटम आहे तसं राहणार.
टेस्ट करून बघूया. ज्यांच्याकडे हे लोडिंग व्हायला वेळ लागतो त्यांनी JDKचं लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करा आणि इंटेलिजेचं पण लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करा. लेटेस्ट व्हर्जन जे आहे ते जरा फास्ट आहे, बऱ्याचशा गोष्टींमध्ये त्यांनी इम्प्रूव्हमेंट केलेली आहे. हे पेज रिफ्रेश करतो. इथे बघा स्टॉक आहे, बरोबर ना, कळलं का? आता या स्टॉकची व्हॅल्यू बाय डिफॉल्ट काय असणार तर नल असणार, म्हणून इथे काही दिसत नाही आहे. हे अगोदर आपण ॲड केलेले स्टॉक आहेत, कळलं का? मग त्यांची डिफॉल्ट व्हॅल्यू मला काय करायची आहे, 1111 ठेवायची आहे. मग त्याच्यासाठी इथे आपण काय वापरू शकतो, ॲनोटेशन. कुठलं ॲनोटेशन, तर डिफॉल्ट व्हॅल्यू याची काय असणार, 0 असणार. डिफॉल्ट व्हॅल्यूज होता ना ॲनोटेशन, मगाशी चेक करूया. कॉलम डिफॉल्ट, कॉलम डिफॉल्ट 0, याची डिफॉल्ट व्हॅल्यू 0 किंवा 1 हे तुमच्यावरती आहे काय ठेवायचे ते. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये नल स्टोअर व्हायला पाहिजे का, तर नाही. मग त्याच्यासाठी काय आहे, कॉलम नलेबल इज इक्वल टू फॉल्स. म्हणजे हा जो कॉलम आहे स्टॉकचा तो नल नसणार आणि ते डिफॉल्ट व्हॅल्यू 1 असली पाहिजे. डिफॉल्ट व्हॅल्यू म्हणजे काय, तिकडून जर HTML पेजमधून जर दिली गेली नाही तर ती व्हॅल्यू काय असली पाहिजे, 1 असली पाहिजे. आता इकडे डिफॉल्ट व्हॅल्यू काय आहे ते बघूया. इथे ही नल 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 लागली आहे. का नल नल लागली आहे, कारण आपण हा कॉलम ॲड करताना हा जेव्हा कॉलम ॲड झाला फर्स्ट टाइम मगाशी रन केलं तेव्हा, त्यावेळी आपण ह्याच्यामध्ये व्हॅल्यू नल नसली पाहिजे असं काय कोड लिहिला नव्हता. एकदा व्हॅल्यू ॲड झाल्याच्या नंतर आपण तो कोड लिहिला. कुठला वाला, हा वाला कोड नलेबल फॉल्सचा, कळलं? म्हणजे समजा जर मी तो कॉलम ड्रॉप केला, अल्टर टेबल इन्व्हेंटरी ड्रॉप स्टॉक, तो समजा मी ड्रॉप केला आणि आता जर मी हा पुन्हा रन करायला गेलो तर पुन्हा तो कॉलम जनरेट होणार, कारण इथे आपण कॉलमचं नाव दिलेलं आहे आणि त्याला हे नियम लागणार, नलेबल फॉल्स आणि त्याची डिफॉल्ट व्हॅल्यू 1. त्याच्यामुळे जेवढे काही ओल्ड रेकॉर्ड्स आहेत त्यांना डिफॉल्ट व्हॅल्यू 1 लागली. कळलं का? मगाशी का नाही लागली, कारण मगाशी आपण रन केलं तेव्हा हा कोड लिहिला नव्हता जेवढा सिलेक्ट केला आहे तो, बरोबर ना, म्हणून त्याने तिथे नल घेतलं. म्हणून तो त्याने ॲड केलेला कॉलम काढून टाकला, हा नियम लावला आणि परत रन केला. मग जो नवीन कॉलम त्याने ॲड केला त्याच्यामध्ये डिफॉल्ट व्हॅल्यू 1 होती आणि नल व्हॅल्यू त्याच्यात इन्सर्ट होऊ शकत नाही, कारण आपण नलेबल फॉल्स ठेवलं आहे. आता पुढे काय करायचं आहे, तर इथे स्टॉक मला अपडेट करायचा आहे. मग बघूया, डेटॉलच्या ठिकाणी जातो, एडिटवर जातो, इथे स्टॉकची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. ती किती करतो, 30 करतो. सेव्ह झाली 30. त्याच्यानंतर दुसरा डेटॉल साबण जो 10 वाला आहे त्याची व्हॅल्यू 20 करतो. ओके. त्यानंतर संतूर आहे, संतूरची व्हॅल्यू 25 करतो. याची पण काय करतो, 25 करतो. आणखी कुठल्या तरी प्रॉडक्टची 20 करतो. हा स्टॉक सध्या उपलब्ध आहे. जेव्हा त्या ह्याच्याकडे दुकानवाल्याकडे हे असेल एखादा स्टॉक वगैरे जे काही येईल तेव्हा तो अशा प्रकारे व्हॅल्यू अपडेट करणार. मग असे समजा हजारो प्रोडक्ट्स ॲड असतील तर हे शोधणार कसं तो, त्याला काय पाहिजे ते.
बरोबर ना. मग याच्यासाठी एक फिल्टरचा टेक्स्ट बॉक्स पाहिजे, ते मी तुम्हाला नंतर दाखवतो कसा ॲड करायचा. तो साधाच HTML कोड आहे, स्प्रिंग बूटमध्ये काय करावं लागत नाही. हां ये. मग त्या ठिकाणी तुम्ही जर तो टाईप करायला गेला की त्यानुसार खालची रेकॉर्ड्स आहेत ते फिल्टर होतात. म्हणजे अशा प्रकारे तो रेकॉर्ड फिल्टर करू शकतो आणि त्याची व्हॅल्यू एडिट करू शकतो. फिल्टर करणे म्हणजेच काय, सर्च करणे. पाहिजे असलेलं रेकॉर्ड म्हणजे DE टाईप केलं तर DE नंतर डेटॉल येणार, S टाईप केलं तर S वरून स्टार्ट होणारे जे काय असतील ते येणार. मग ते आता मी का करत नाही, कारण आता मी तुम्हाला काय दाखवतोय, लो स्टॉक अलर्ट दाखवतोय कसं इंटिग्रेट करायचं. तर आता हे सध्या ह्याच्याकडे असलेले स्टॉक्स आहेत, प्रत्येक इन्व्हेंटरीचा स्टॉक. आणि जर मी प्रोडक्टमध्ये गेलो तर प्रत्येक प्रोडक्टसाठी इथे मिनिमम स्टॉकची व्हॅल्यू आहे 10 दिलेली आहे, बरोबर ना. मग त्या मिनिमम स्टॉकपेक्षा इथे जर व्हॅल्यू कमी झाली तर काय अशी प्रॉडक्ट मला डॅशबोर्डवर दाखवायची आहे. कळलं का. मग आता एक इकडे बघा, प्रोडक्टमध्ये समजा डेटॉलची व्हॅल्यू 10पेक्षा कमी झाली तर ते दिसलं पाहिजे, पण कुठलं डेटॉल. मग इथे 8 रुपयाचा पण डेटॉलवाला साबण आहे जो 8 रुपयाला परचेस केला, 10 रुपयाला सेल केला जाणार. आणि हा पण आहे डेटॉलचा साबण जो 10 रुपयाला परचेस केला आणि 12 रुपयाला विकला जाणार. तो ह्याच्यातला नेमका कुठला. मग ते कळण्यासाठी याच्यासमोर प्रत्येकासमोर इथेच कॉलम पाहिजे होता की नाही मिनिमम स्टॉकचा. तो आपण कुठे ॲड केला आहे, प्रोडक्टला ॲड केला आहे. मग ही आपली चूक झालेली. मग इथला मिनिमम स्टॉकचा कॉलम काढून आपण काय करू शकतो, इकडे इन्व्हेंटरीला ॲड करू शकतो. म्हणजे इथल्या इथे कम्पेअर करायला बरं पडेल. मग इथे आपण तो मिनिमम स्टॉकचा कॉलम ॲड करूया. कसं करणार, सेम मगाशच्या स्टेप्स असणार. जसं इथे आपण स्टॉक ॲड केलं तसंच काय करणार, मिनिमम स्टॉक ॲड करणार. मिन स्टॉक म्हणजे मिनिमम स्टॉक. ओके. डिफॉल्ट व्हॅल्यू त्याची किती ठेवूया, डिफॉल्ट व्हॅल्यू 10 ठेवू शकतो. नलेबल फॉल्स सेम मगाशासारखं. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्टर आणि गेटर सेटर मेथड पुन्हा बनवणार. म्हणजे एखादा कॉलम जेव्हा ॲड करावा लागतो एक्झिस्टिंग टेबलमध्ये तेव्हा काय करावं लागतं ते आपल्याला इथे दिसतंय. एवढं केलं की स्प्रिंग ॲटोमॅटिक तिकडे टेबलमध्ये प्रोजेक्ट रन केल्यावरती हा नवीन कॉलम बनवणार ज्याचा डेटा टाईप इंटिजर बनवणार. आता याच्यामध्ये काय वाढणार, UI मध्ये सेम मगाशासारखं स्टॉक नंतर इथे काय येणार, मिनिमम स्टॉक. हा सध्याचा स्टॉक, त्यानंतर हा मिनिमम स्टॉक. मिनिमम स्टॉकची व्हॅल्यू 0 असू शकते आणि डिफॉल्ट व्हॅल्यू तिथे काय ठेवूया आपण, 10 ठेवूया मिनिमम स्टॉकची व्हॅल्यू. तर इथे मिनिमम स्टॉक ॲड केला तर ह्याच्यात पण डिस्प्ले केला पाहिजे. मिनिमम स्टॉक इथे डिस्प्ले करूया. हे झालं. त्यानंतर जेव्हा आपण सेव्ह करायला जाणार तेव्हा हे फंक्शन कॉल होणार. मग याच्यामध्ये इथे एक फील्ड वाढणार ते म्हणजे मिनिमम स्टॉक. झालं. त्याच्यानंतर एडिटमध्ये पण वाढणार. बाकी सगळं डिलीट आणि आहे तसंच राहणार. चूक काय झाली होती माझी की इन्व्हेंटरीमध्ये मिनिमम स्टॉक हा कॉलम पाहिजे होता, तो मी चुकून पूर्वी प्रोडक्टमध्ये केला होता. तुम्ही जेव्हा बनवणार तेव्हा प्रोडक्टमध्ये मिनिमम स्टॉक टाकू नका, इन्व्हेंटरीमध्ये टाका.
मग आता इथे मिनिमम स्टॉक दिसतोय बघा, डिफॉल्ट व्हॅल्यू काय आहे 10 आहे. ओके, मग आता मी जेव्हा इनवॉइसमध्ये ह्याच्यातलं एक एक प्रॉडक्ट ॲड करत जाणार, इन्व्हेंटरी ॲड करत जाणार, तसं काय स्टॉकची व्हॅल्यू तेवढ्याने कमी व्हायला पाहिजे. हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. एक्सटर्नल एक्झामिनर जो विचारतो प्रश्न, त्याचं सोल्युशन इथे आहे कसं करायचं. तर आपल्याकडे सध्या काय आहे, स्टॉक आहे. स्टॉक म्हणजे अवेलेबल क्वांटिटी, बरोबर की नाही अल्फ्रेड, लक्ष आहे. आणि दुसरं इथे काय आहे, मिनिमम स्टॉक आहे. मग जेव्हा डेटॉलच्या 5 क्वांटिटी अथर्व विकत घेणार तेव्हा इथे स्टॉकची व्हॅल्यू किती व्हायला पाहिजे, 30 - 5. कळलं का अल्फ्रेड? आता कुठे आहे लक्ष, इकडे बस, ये 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 पार्कच्या बाजूला बस, गुणी पोरगा आहे तो, बस ये लवकर. मग ते आता आपण इंटिग्रेट करूया. म्हणजे जेव्हा आपण एखादं इनवॉइसमध्ये डेटा ॲड करतो तेव्हा काय होतं ते आपल्याला या कंट्रोलरमध्ये कळतं. जेव्हा इनवॉइस डिटेल्समध्ये आपण काहीतरी सेव्ह करतो, बरोबर ना, तेव्हा आपल्याला त्याची क्वांटिटी पण मिळू शकते. कुठे, इनवॉइस डिटेल्समध्ये इथे क्वांटिटी नावाचा कॉलम आहे. तेवढी क्वांटिटी आपल्याला काय करायची आहे, इन्व्हेंटरीमधून मायनस करायची आहे. कशी करणार तर बघा, पहिली गोष्ट म्हणजे वरती ऑटोवायर केलेली आपल्याला रिपॉझिटरी लागेल, इन्व्हेंटरीची आहे ऑलरेडी. ओके, आता आपण आपला कोड एक्झिक्यूट करायला तयार. एक्सटर्नल एक्झामिनर जो प्रश्न विचारतो त्याचं उत्तर इथून सुरू होतं. आपल्याला काय करावं लागेल ते, कदाचित तो त्याचा कोड पण एक्सप्लेन करायला सांगू शकतो. तर तो आता बघा, जेव्हा आपण एखादं प्रोडक्ट बिलमध्ये सेव्ह करतो, इनवॉइस डिटेलमध्ये सेव्ह करतो, तेव्हा त्या प्रोडक्टची जी क्वांटिटी आहे ती आपल्याला मायनस करावी लागणार. कशामधून, इन्व्हेंटरीच्या स्टॉकमधून. मग इन्व्हेंटरीचं ऑब्जेक्ट कसं मिळू शकतं, तर ह्याच्यामध्ये इन्व्हेंटरीचा ID आहे, युजरने सिलेक्ट केलेला इन्व्हेंटरीचा. त्याच्यावरून मला इन्व्हेंटरीचं ऑब्जेक्ट मिळवायचं आहे. कसं मिळवणार तर बघा, इन्व्हेंटरी, युजरने सिलेक्ट केलेली इन्व्हेंटरी इज इक्वल टू इन्व्हेंटरीची रिपॉझिटरी फाइंड बाय ID. फाइंड बाय ID मध्ये ID कुठला टाकणार, जे इनवॉइस डिटेल्स सेव्ह होत आहेत त्याच्यामधला गेट ID इन्व्हेंटरी, म्हणजे जे काही ड्रॉपडाऊनमधून इन्व्हेंटरी त्यांनी सिलेक्ट केली आहे म्हणजे प्रॉडक्ट, त्याचा ID. मग इथे एरर येतोय फाइंड बाय ID ला. हा एरर घालवण्यासाठी पुढे इथे डॉट गेट असं लिहावं लागतं. इथे जर तुम्ही गेट रेफरन्स बाय ID वापरलं तर हे लिहायची गरज नाही, डॉट गेट लिहायची गरज नाही. पण गेट रेफरन्स बाय ID मेथड ही डेप्रिकेटेड झालेली आहे, म्हणून मी ही पद्धत वापरली. तर आता मला इन्व्हेंटरीचं ऑब्जेक्ट मिळालं. इनवॉइसमध्ये जी तुम्ही इन्व्हेंटरी ॲड करताय त्या इन्व्हेंटरीचं ऑब्जेक्ट मिळालं. आता इन्व्हेंटरीचं ऑब्जेक्ट मिळाल्यानंतर मी त्याचा स्टॉक चेंज करू शकतो. इन्व्हेंटरी डॉट सेट स्टॉक. सेट स्टॉक किती करायचा आहे, तर इन्व्हेंटरीचा जो करंट स्टॉक आहे त्याच्यातून मायनस मला काय करायचं आहे, युजरने सिलेक्ट केलेली क्वांटिटी, बिलमध्ये सिलेक्ट केलेली क्वांटिटी. ओके, मग ती कशी मिळणार, मग मी तुम्हाला सोपं व्हावं म्हणून मी इथे काय करतो, एक व्हेरिएबल बनवतो, इंटीजर स्टॉक ओल्ड स्टॉक कसा मी घेणार, तर इन्व्हेंटरी डॉट गेट स्टॉक, हा ओल्ड स्टॉक. ओके, त्याच्यानंतर स्टॉक न्यू स्टॉक कसा घेणार, तर ओल्ड स्टॉकची व्हॅल्यू प्लस इनवॉइस डिटेल्समध्ये युजरने सिलेक्ट केलेली क्वांटिटी, सॉरी प्लस नाही, काय येणार इथे मायनस येणार, बरोबर ना, बरोबर की नाही चिन्मय, मायनस येणार का,
कारण बिलमध्ये ॲड करतोय म्हणजे मेन इन्व्हेंटरीमधून काय होणार, मायनस होणार. आणि ही जी काही नवीन स्टॉकची व्हॅल्यू आहे ती मी सेट स्टॉक म्हणून इथे लावतो. कळलं? आणि आता रिपॉझिटरीमध्ये इन्व्हेंटरीला सेव्ह करतो. रिपॉझिटरीमध्ये सेव्ह करतो तेव्हा काय होतं, डेटाबेसमध्ये चेंजेस रिफ्लेक्ट होतात. आता इन्व्हेंटरी सेव्ह करायची आहे तर कुठली वापरणार, इन्व्हेंटरीची रिपॉझिटरी. एवढं कळलं? मग असंच काय येणार, जेव्हा आपण त्याच्यातून इन्व्हेंटरी डिलीट करतो त्यावेळेला तेवढी क्वांटिटी तिकडे ॲड व्हायला पाहिजे. म्हणजे हाच जो कोड आहे एवढा कोड आम्ही कॉपी करतो आणि डिलीटमध्ये जातो आणि डिलीटमध्ये जाऊन पेस्ट करतो. आता इथे काय येणार, इनवॉइस डिटेल्स आपल्याकडे नाही आहेत. इथे फक्त काय आहे, इनवॉइसचा आय डी आहे. इनवॉइस डिटेल्सचा आय डी जो आहे त्याच्यावरून आपल्याला इनवॉइस डिटेल्सचा ऑब्जेक्ट प्राप्त करायचा आहे. मग ते कसं करू शकतो, तर त्याची रिपॉझिटरी वापरून. इथे फक्त एक लाईन वाढणार, काय, इनवॉइस डिटेल्स इज इक्वल टू इनवॉइस डिटेल्सची रिपॉझिटरी डॉट फाइंड बाय आय डी आणि याच्या पुढे गेट. आता फाइंड बाय आय डीमध्ये काय येणार, आय डी कुठला, हा वाला वरून आला आहे तो इनवॉइस डिटेल्सचा आय डी, याच्यावरून मला मिळणार इनवॉइस डिटेल्स, खालचं सगळं आहे तसं. आता इथे फरक काय होतोय की मगाशी आपण काय केलेलं की आधी सेव्ह केलेलं आणि त्याच्यानंतर खालचा पार्ट एक्झिक्यूट केलेला, स्टॉक अपडेट केलेला, बरोबर ना. आता उलटं करायचं आहे डिलीट करताना, आधी स्टॉक अपडेट करायचं आणि मग डिलीट करायचं. का असं का करायचं, कारण जर आपण आधी डिलीट केलं तर इनवॉइस डिटेल्समधून रेकॉर्ड डिलीट होणार पूर्णपणे, बरोबर. इनवॉइस डिटेल्समधून रेकॉर्ड जर डिलीट झालं तर नक्की कुठलं प्रॉडक्ट सिलेक्ट केलेलं ते आपल्याला कळणार नाही. मग फाइंड बाय आय डी जेव्हा आपण करायला जातो, गेट आय डी इन्व्हेंटरी, इथे नल येणार, मग ते प्रॉडक्टच सापडणार नाही, बरोबर ना. म्हणून काय करायचं, डिलीटच्या वेळी आधी हे सगळं अपडेट करायचं, स्टॉक अपडेट करायचा आणि नंतर बिलमधून रेकॉर्ड डिलीट करायचं, असं. म्हणून नंतर करायचं म्हणून खाली कोड लिहिला. आता याच्यात फरक काय होणार, जेव्हा आपण डिलीट करतो तेव्हा काय होणार, ओल्ड स्टॉकमध्ये क्वांटिटी ॲड होणार की मायनस होणार, काय होणार, काय होणार पार्थ सांग. म्हणजे आता बिलमध्ये तू एखादा प्रॉडक्ट ॲड केलेला आहे, बरोबर ना. आता बिलमधून तू घालवतोयस, बिलमधूनच घालवतोयस, परत होतं तिकडे ठेवतोय, म्हणजे ॲड होणार की मायनस होणार, काय चिन्मय. जेव्हा तुम्ही बिलमध्ये एखादा प्रॉडक्ट ॲड करता तेव्हा मेन स्टॉकमधून मायनस होतं, बरोबर ना. मग बिलमधून जर तुम्ही डिलीट केलात तर मेन स्टॉकमध्ये काय होणार, काय होणार, ॲड होणार. मग असं काय बोलताय तुम्ही उलटे. मग इथे काय येणार, प्लस येणार, कळलं ना. मग असताच कोड, फक्त इथे काय होणार, प्लस होणार. तन्वी काय मोबाईलात काय अडलं एवढं, ठेवून देतो खिशात, नाही तर बॅगमध्ये ठेव. मग हे आता आपण टेस्ट करून बघूया. मग आता प्रत्येकाचा स्टॉक बघा 30, 25, 25 वगैरे असा आहे, बरोबर ना. मग मी आता इथे काय करतो, इनवॉइसमध्ये जातो आणि एखाद्याचा इनवॉइसमध्ये मी ते ॲड करतो, डिटेल्समध्ये जातो आणि तिकडे आता ॲड करतो. काय, समजा याच्यामध्ये मी ॲड केला रिनच्या किती क्वांटिटी ॲड करतो, रिनच्या किती क्वांटिटी आहे ते आधी आपण बघूया. नवीन पेजमध्ये हे ॲड केलं आहे. रिनच्या किती क्वांटिटी आहेत बघा, 20 आहेत, ओके. आणि 28 वाला जर रिन डिटर्जंट घेतला तर 25 आहेत. मग मी आता रिनच्या किती 5 क्वांटिटी ॲड करतो, सेव्ह केलं. हा जो रिन घेतला
28-35 वाला घेतला बरोबर ना. विक्री खरेदी किंमत 28 आणि विक्री किंमत 35. ह्याचा स्टॉक किती होता मगाशी 25 होता. आता मी हा रिफ्रेश करतो, किती झाला 20 झाला बरोबर ना. आणि जर मी आता याच्यातून ऋण डिलीट केला मी आणि इकडे जाऊन रिफ्रेश केलं पेज, तर परत किती व्हायला पाहिजे 25 झाला बरोबर ना. होत आहे ना. मग हे झालं. आता महत्त्वाच्या पार्टकडे जाऊया. महत्त्वाचा पार्ट काय, तुम्हाला एक्सटर्नल एक्झामिनर काय विचारतो. सध्या समजा ऋणच्या इथे क्वांटिटी किती आहेत 35 आहे, सॉरी किती आहेत 25 आहेत. 25 स्टॉक आहे. आणि जर तुम्ही इकडे ऋणचा जर तुम्ही इथे 50 ॲड करायला जाताय आणि सेव्ह करायला जाताय, तर इकडे एंट्री त्याची होणार एंट्री. पण जर तुम्ही इकडे जाऊन बघितला तर स्टॉक काय झाला मायनसमध्ये गेला बरोबर. मग हे शक्य आहे का रिअल लाईफमध्ये, नाही. मग हे हा काय झाला तुमच्या सॉफ्टवेअरचा बग झाला. याला काय म्हणतात बग, एरर म्हणत नाही. एरर म्हणजे काय, जो कन्सोलला वगैरे प्रिंट होतो काहीतरी चूक असते मिस्टेक, तो एरर. पण हा एरर नाही. आपण सॉफ्टवेअरला बाबा सांगून ठेवलं आहे काय, तिकडे जी काही अमाऊंट टाकणार ती त्याच्यातून मायनस कर आणि स्टॉक अपडेट कर. मग आपण जसं सांगलं आहे तसं सॉफ्टवेअर करतोय. मग याला एरर म्हणत नाही, याला काय म्हणतात बग म्हणतात. मग आता त्या सॉफ्टवेअरला आपल्याला सांगावं लागेल काय, इथे जो स्टॉक दिलेला आहे याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू अलाव करू नको. कळलं ना. मग ह्याच्यासाठी मी काय करतो, हे आधी डिलीट करतो. हे डिलीट केल्यानंतर काय होणार, इकडे होतं तेवढं झालं बरोबर ना 25 झालं. आता तो कोड मी इकडे करतो. जेव्हा आपण सेव्ह बटनला क्लिक करतो तेव्हा इथे जी लक्ष द्या, आता काय करतोय ते बघा. जेव्हा आपण तिकडे एखादं प्रॉडक्ट ॲड करतो इन्व्हेंटरी डिटेलमध्ये, तेव्हा त्याची क्वांटिटी आपल्याला चेक करायची आहे. स्टॉकपेक्षा जर कमी असेल, स्टॉक एवढी किंवा स्टॉकपेक्षा कमी असेल तरच ॲक्सेप्ट करायचं आहे. अदरवाईज त्याला पॉपअप करून दाखवायचं की बाबा आपल्याकडे एवढा स्टॉक उपलब्ध आहे म्हणून. कळलं का. मग त्यासाठी मी इथे काय करतो बघा, डायरेक्ट सेव्ह करण्याऐवजी मी आधी इथे चेक करणार. काय चेक करणार, तर इन्व्हेंटरीचा ऑब्जेक्ट मी प्राप्त करणार. ही वाली जी लाईन आहे ती वरती लिहितो. एवढं कळलं. इन्व्हेंटरीचं ऑब्जेक्ट प्राप्त केलं आणि इथे आता इफ वापरून चेक करतो. इफ हे इन्व्हेंटरीचं जे ऑब्जेक्ट प्राप्त केलेलं आहे त्याचा स्टॉक, कळलं का, त्याचा स्टॉक हा जर लेस असेल कोणापेक्षा, इनवॉइस डिटेल्समध्ये जी काही क्वांटिटी आलेली आहे त्याच्यापेक्षा जर तो लेस असेल, कळलं ना. इन्व्हेंटरीमधला स्टॉक इनवॉइस डिटेल्समधल्या क्वांटिटीपेक्षा जर कमी असेल तर काय कर, तर काहीतरी रिटर्न कर. 0 1 काय असेल ते. कळलं ना. हे असं करू शकतो. आणि एल्समध्ये हा सगळा कोड लिहू शकतो. कळलं. रिटर्न जर त्याने 0 केला तर काय दिसणार तिथे, रिटर्न 0 केला तर आपण काहीतरी मेसेज दाखवू शकतो की बाबा लो स्टॉक आहे बरोबर. पण नेमका किती स्टॉक आहे हे जर दाखवायचं असेल तर नेमका किती स्टॉक आहे
हे जर दाखवायचं असेल तर इथे आपण डायरेक्ट स्टॉकची किंमत नाही, स्टॉकची क्वांटिटी पाठवू शकतो, अवेलेबल स्टॉकची क्वांटिटी. बरोबर ना. रिटर्न काय करणार, या स्टॉकची व्हॅल्यू इन्व्हेंटरी डॉट गेट स्टॉक हे आपण रिटर्न करणार. ओके. आणि ह्याने समजा 1 रिटर्न केला, सध्या उपलब्ध जर 1 असेल तर आपण 1 कुठे रिटर्न करतो, हे सक्सेसफुली एक्झिक्यूट झाल्यानंतर पण 1 रिटर्न करतो. बरोबर ना. मग तिथे कॉन्फ्लिक्ट होणार ना. मग सक्सेसफुलसाठी आपण काहीतरी वेगळा डिजिट ठेवू शकतो. इथे काय ठेवूया, सक्सेसफुली जर सगळं झालं तर -1 ठेवूया. एवढं कळलं. चला आता याचा अर्थ सांगतो. पहिल्यापासून काय होणार तो, जेव्हा आपण एकदा सेव्ह करायला जाणार तेव्हा काय होणार, पहिलं इन्व्हेंटरीमध्ये किती स्टॉक आहे हा चेक केला जाणार. तो स्टॉक युजरने जी काही क्वांटिटी टाकलेली आहे बिलामध्ये त्याच्यापेक्षा कमी आहे का हे चेक केलं जाणार. जर तो कमी असेल तर काय पाठवलं जाणार, रिटर्न स्टॉकची व्हॅल्यू पाठवली जाणार, जितका काय स्टॉक आहे तो, आणि तो मेसेजमध्ये आपण डिस्प्ले करणार ओनली तिथून पाठवलेल्या स्टॉकची व्हॅल्यू क्वांटिटीज आर अवेलेबल असं. आणि जर हे फॉल्स झालं तर काय करणार, इनवॉइस डिटेल्समध्ये हे सगळं सेव्ह करणार आणि तिकडे इन्व्हेंटरीची स्टॉकची व्हॅल्यू अपडेट करणार. आणि हे जर सक्सेसफुली झालं तर काय रिटर्न करणार, -1. अदरवाईज रिटर्न काय करणार, 0. एरर आला तर 0. मग याची HTML फाईल कुठली आहे, इनवॉइस डिटेल्सची, त्यामध्ये जाऊया. ओके. याच्यात गेलो. मग याच्यात आपण जे सेव्ह करायचा जो आपला कोड आहे त्याच्यामध्ये जाऊन बघूया. बघा इथे जर 1 रिटर्न झाला तर आपण रिलोड करत होतो. बरोबर ना. आता काय करणार, -1 रिटर्न झालं तर रिलोड करणार. बरोबर ना. सेव्ह सक्सेसफुली झालं तर -1 रिटर्न करतो. आता एल्स याच्या व्यतिरिक्त जर वेगळं काही रिटर्न झालं तर काय करणार, हा वाला पार्ट आता मी बदलतोय. तर काय अलर्ट इथे काय डिस्प्ले करणार, त्याने रिटर्न केलेली व्हॅल्यू, म्हणजे हा डेटामध्ये असणार ती व्हॅल्यू. बरोबर ना. मग ती कशी मी दाखवतो बघा. इथे डायनामिक व्हेरिएबल वापरायचं आहे म्हणून मी काय वापरणार, एस्केपच्या खालचं बटन, सिंगल कोट सारखं दिसतं ते. लो स्टॉक कोलन तुम्हाला द्यायचं असेल तर द्या, कंपल्सरी नाही. ओनली एवढ्या क्वांटिटीज आर अवेलेबल. ओके. आता याच्यामध्ये मी याने रिटर्न केलेली व्हॅल्यू टाकणार, काय असणार, डेटा. समजलं. हा डेटामध्ये काय आलेलं असणार, तिकडून स्प्रिंगने रिटर्न केलेली व्हॅल्यू. जर -1 असेल तर हे रिफ्रेश होणार पेज, म्हणजे सेव्ह झालं. आणि जर त्याच्या व्यतिरिक्त जर इतर काही व्हॅल्यू त्याने जर रिटर्न केली, तर ओनली त्याने रिटर्न केलेली व्हॅल्यू क्वांटिटीज आर अवेलेबल असं येणार. टेस्ट करून बघूया. बघा इनवॉइस डिटेल्स आहे. ओके. इन्व्हेंटरीमध्ये सध्या रिनच्या किती क्वांटिटी आहेत, स्टॉक किती आहे, 25 आहे. आणि मग मी आता इथे रिन ॲड करायला जातो. क्वांटिटी किती टाकतो, 25 आहेत ना, मग मुद्दाम किती टाकतो आता, 30 टाकतो. आणि इथे सेव्ह करायला जातो. काय आलं बघा, लो स्टॉक, ओनली 25 क्वांटिटीज आर अवेलेबल आलं ना. मग ह्याला तुम्हाला मार्क असतात, कळलं. आणि जर मी आता
इथे किती टाकले 20 टाकले आणि जर सेव्ह केलं तर काय होणार, त्याने ॲक्सेप्ट केलं. कळलं का? कोण? हॅलो हां बोला. चौदा नंबरला. हां ठीक आहे. तिकडे फोन करू सांगले मी. एवढं कळलं का? आता याच्या पुढे लो स्टॉक अलर्ट कसं करायचं ते सांगतो तुम्हाला, दाखवतो. एक फक्त फोन लावतो आणि मग तुम्हाला सांगतो.